नाशिक शहरामध्ये गडकरी चौकाजवळ अचानकपणे चालत्या टेम्पोवर एक जुना वृक्ष कोसळल्याने या ठिकाणी अपघात झालेला आहे। घटनास्थळावरची ही दृश्य जर आपण पाहिली तर गडकरी चौकाकडून चांडक सर्कलकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर अनेक जुने वृक्ष आहेत। आज ज्यावेळेस हा टेम्पो या ठिकाणाहून जात होता त्यावेळेस अचानक एक जुनं झाड या टेम्पोवर कोसळलं आणि टेम्पो चालक जो आहे तो या अपघातामध्ये जखमी झालेला आहे। आता आपण जर बघितलं तर अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि युद्ध पातळीवर आता या ठिकाणी तो जुना वृक्ष जो कोसळलेला होता तो कापून रस्त्यावरची वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सध्या युद्ध पातळीवर अग्निशमन दलाकडून केला जातोय। मात्र आपण जर समोर दृश्यांमध्ये बघितलं तर हे जे झाड आहे ते अतिशय जुनं होतं आणि ते या टेम्पोच्या अगदी जी पुढची केबिन आहे त्या केबिनवरच पडलं आणि त्यामुळे जो टेम्पो चालक आहे तो आतमध्ये या ठिकाणी दाबला गेलेला होता। हा अपघात झाल्यानंतर नागरिकांनी तातडीने या ठिकाणी धाव घेत या जखमी टेम्पो चालकाला खरं तर टेम्पोतून बाहेर काढलेला आहे। सध्या कटरच्या सहाय्याने हे झाड तोडण्याचं काम सुरू आहे। क्रेन देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर अतिशय भीषण अशी ही दृश्य आहेत, अपघात आहे। मात्र सुदैवाने शहरामध्ये हा अपघात झाल्यामुळे टेम्पो चालकाला नागरिकांनी तातडीने या ठिकाणाहून बाहेर काढल्यामुळे टेम्पो चालकाचा जीव वाचलेला आहे। मात्र आपण जर बघितलं तर हे बघा, हे जो वृक्ष कोसळलेला होता त्याचं हे खोड आहे। अतिशय जुना असा हा वृक्ष होता आणि अचानकपणे तो उन्मळून पडल्यामुळे शहरामध्ये वाळलेल्या झाडांचा किंवा जुन्या वृक्षांचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आपल्याला पाहायला मिळेल। क्रेनच्या सहाय्याने आता हे झाड जे आहे ते बाजूला करण्यात आलेलं आहे आणि एकूणच आपण जर बघितलं तर रस्त्यावरची वाहतूक जी आहे ती देखील या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी अग्निशमन दलाचे जवान आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे सुरळीत करण्याचे प्रयत्न सध्या युद्ध पातळीवर केले जात आहेत। आपण हे बघा, संपूर्ण वृक्ष जो आहे तो कशा पद्धतीने या ठिकाणी उन्मळून पडलेला आहे। त्यामुळे रस्त्यावरची एक बाजू जी आहे वाहतुकीची ती पूर्णपणे बंद झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि आता अग्निशमन दलाकडून हे झाड रस्त्यावरून बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। मात्र या अपघातामुळे शहरातले जे जुने वृक्ष आहेत ते उन्मळून पडल्याचे प्रकार पुन्हा ऐरणीवर आल्यामुळे या झाडांमुळे पुन्हा असे अपघात होणार नाही याची देखील दक्षता प्रशासनाने घेण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जाते आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।